रामकृष्ण हरी. स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराच्या चॅनलवरती. पार्ट 2 मध्ये आपण बघितलेलं होतं भगवान शिव आणि माता पार्वती या पंढरी नगरीमध्ये पोहोचलेले आहे. पार्ट 3 मध्ये आपण बघणार आहोत चंद्रभागा स्नान आणि पंढरीचे पहिले दर्शन, विठ्ठल भेटीची उत्कंठा. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानोबा माऊली तुकाराम. रात्र सरली. पूर्ण क्षितिजावर सूर्याची पहिली सोनेरी किरणे उमटली. आजचा दिवस वेगळा होता, कारण अनेक दिवस चाललेल्या त्या भक्तिमय प्रवासाचा शेवट आता जवळ आलेला होता. महादेव शांतपणे उभे होते. माता पार्वतींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. आज त्यांना प्रथमच पंढरी नगरीचे दर्शन होणार होते. दिंडी पुढे निघाली. हरिनामाचा गजर आता अधिकच वाढला होता. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. काही अंतर चालल्यानंतर समोर एक विशाल नदी दिसू लागली. सूर्याच्या किरणांनी तिचे पाणी सोन्यासारखे चमकत होते. ती होती पवित्र चंद्रभागा. नदीच्या काठावर हजारो वारकरी उभे होते. कोणी अभंग म्हणत होते, कोणी ध्यान करत होते, तर कोणी आनंदाश्रूने नदीला नमस्कार करत होते. महादेवांनी चंद्रभागेकडे पाहिले. ते म्हणाले, देवी, ही फक्त नदी नाही, लाखो भक्तांच्या श्रद्धेचा प्रवाह आहे. असं म्हणतात, भक्तांचे अश्रू, नामस्मरण आणि विठ्ठलावरील प्रेम यांनी ही नदी पवित्र झाली आहे. पार्वतींनी दोन्ही हात जोडले. त्या म्हणाल्या, माते, आम्हालाही तुझ्या पवित्र जलाचा स्पर्श होऊ दे. महादेव आणि पार्वती चंद्रभागेत उतरले. थंड पाण्याचा स्पर्श होताच त्यांच्या मनात एक अद्भुत शांतता पसरली. सर्व वारकरी एकाच स्वरात म्हणत होते, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. स्नान करून बाहेर आल्यावर महादेवांनी चंद्रभागेच्या वाळूला मस्तक टेकवले. पार्वती आश्चर्यचकित झाल्या. स्वामी, आपण नदीच्या वाळूला नमस्कार का केला? महादेव म्हणाले, देवी, या वाळूतून लाखो संत चालले आहेत. या कणाकणात भक्तीचा सुगंध आहे. स्नानानंतर दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. थोड्याच वेळात दूरवर एक उंच कळस दिसू लागला. सोन्याच्या किरणांनी उजळलेला, आकाशाला स्पर्श करणारा श्री विठ्ठल मंदिराचा कळस. एक वारकरी मोठ्याने ओरडला, पंढरी आली, पंढरी आली. क्षणात संपूर्ण दिंडी आनंदाने नाचू लागली. कोणी रडत होते, कोणी जमिनीवर लोळण घेत होते, तर कोणी हात जोडून मंदिराच्या दिशेने धावत होते. पार्वतींचे डोळे भरून आले. त्या महादेवांना म्हणाल्या, स्वामी, हे मंदिर पाहताच माझे हृदय भरून आले आहे. अजून दर्शनही झाले नाही, तरी असा आनंद का होत आहे? महादेव हसले. देवी, जिथे प्रेम असते ना, तिथे दर्शनापूर्वीच देव भेटतो. दिंडीने पंढरपूरच्या वेशीत प्रवेश केला. दोन्ही बाजूंना रांगोळ्या काढलेल्या होत्या. घराघरातून फुलांची उधळण होत होती. लहान मुले टाळ वाजवत होती. वृद्ध माता वारकऱ्यांच्या पायांवर पाणी ओतून त्यांचे स्वागत करत होते. संपूर्ण पंढरी जणू एका मोठ्या कुटुंबात बदलली होती. इतक्यात महादेवांना प्रवासात भेटलेला तो वृद्ध वारकरी पुन्हा दिसला. त्याने हसत विचारले, भाऊ, काय वाटतंय आता? महादेव म्हणाले, शब्द नाही. वृद्ध हसला. पंढरी अनुभवायची असते, सांगायची नसते. महादेव आणि पार्वती मंदिराच्या महाद्वाराजवळ आले. गरुड खांब समोर दिसत होता. घंटानाद घुमत होता. धुपाचा सुगंध, फुलांचा दरवळ आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमू लागली. पार्वतींचा हात आपोआप जोडले गेले. महादेवांनी डोळे मिटले.
त्यांच्या मुखावर अपार समाधान होते. तेवढ्यात मंदिराच्या गर्भगृहातून एक दिव्य प्रकाश बाहेर झळकला. संपूर्ण वातावरण सुगंधित झाले. टाळ मृदुंगाचा नाद अधिकच गुंजू लागला. महादेव शांतपणे म्हणाले, देवी, क्षण आला आहे, ज्याची आपण अनेक दिवस वाट पाहत होतो. आता विटेवर उभे असलेला त्या करुणामूर्तीचे दर्शन होईल. पार्वतींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मंदिराच्या गर्भगृहात स्वतः विठ्ठल त्यांच्या भक्तांची वाट पाहत उभे होते. देव आणि भक्त या भेटीचा तो दिव्य क्षण. पंढरीच्या मंदिरात घंटानाद सुरू होता. धुपांचा सुगंध संपूर्ण मंदिरात दरवळत होता. हजारो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. त्याच रांगेत कोणताही दैवी अलंकार नसलेला साध्या वारकऱ्याच्या वेशात भगवान महादेव आणि माता पार्वती शांतपणे उभे होते. कोणालाही माहिती नव्हते की आज देव देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहे. रांग हळूहळू पुढे सरकत होती. एका वृद्ध वारकऱ्याने महादेवांकडे पाहून हसत विचारले, भाऊ, पहिल्यांदाच आला वाटतं? महादेव नम्रतेने म्हणाले, हो. वृद्ध म्हणाला, घाई करू नका. विठ्ठल प्रत्येकाला वेळ देतो. इथे दर्शन डोळ्यांनी होत नाही, हृदयाने होते. महादेवांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटलं. रांग पुढे सरकत होती. मंदिरातील दीपज्योती अधिक तेजस्वी होत होती. वातावरणात तुळशीचा सुगंध दरवळत होता. मंदिराचा मृदंगाचा प्रत्येक ठेका हृदयाच्या ठोक्याशी जुळत होता. माता पार्वतींचे डोळे मिटले. त्यांच्या ओठांवरून सहज शब्द बाहेर पडले, विठ्ठला. आणि त्याच क्षणी मंदिरातील घंटा स्वतःहून वाजू लागल्या. जणू संपूर्ण पंढरीने त्या हाकेला प्रतिसाद दिला. रांग संपली. गर्भगृह समोर आले आणि विटेवर उभे असलेले करकटावरी ठेवून तुळशीचा हार गळ्यात, मुखावर अमर्याद करुणा, तेजस्वी विठ्ठल. महादेव काही क्षण स्तब्ध झाले. पार्वतींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संपूर्ण विश्व जणू त्या एका क्षणात शांत झाले. महादेव पुढे आले. त्यांनी त्रिनेत्र मिटले, दोन्ही हात जोडले आणि विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवले. त्या क्षणी ना शिव होते ना विष्णू, ना कोण श्रेष्ठ ना कोण कनिष्ठ, होती फक्त भक्ती. विठ्ठल मंद हसले. ते प्रेमाने म्हणाले, महादेव, आज तुम्ही कैलासाचे अधिपती म्हणून नाही, तर माझे वारकरी म्हणून आलात. म्हणून आजचे हे दर्शन अधिक पवित्र झाले. महादेवांनी नम्रतेने उत्तर दिले, प्रभू, जो भक्तांसाठी विटेवर उभा राहतो, त्याच्यासमोर माझे देवपणही लहान आहे. माता पार्वती विठ्ठलासमोर उभ्या राहिल्या. त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी प्रार्थना केली, प्रभू, आज मला समजले, भक्ती म्हणजे चमत्कार नव्हे. भक्ती म्हणजेच सेवा, समता आणि प्रेम. या पृथ्वीवरील प्रत्येक भक्तावर तुमची कृपा राहू दे. श्री विठ्ठलांनी आशीर्वादाचा हात उंचावला. श्री विठ्ठल म्हणाले, जो गरिबाला आपले मानेल, तो माझा वारकरी. जो आईवडिलांची सेवा करेल, तो माझा वारकरी. जो दुसऱ्यांच्या दुःखात धावून जाईल, तो माझा वारकरी. आणि जो प्रत्येक श्वासात हरिनाम जपेल, मी त्याच्या हृदयात सदैव वसेल. तेवढ्यात मंदिरात उपस्थित प्रत्येक वारकऱ्याला एक एक अवर्णनीय शांतता जाणवली. कोणाला कारण समजले नाही, परंतु प्रत्येकाच्या मुखातून आपोआप एकच जयघोष उमटला, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. महादेव आणि पार्वतींनी पुन्हा एकदा विठ्ठलांना नमस्कार केला. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळेच तेज होते. मंदिराबाहेर येताना पार्वती म्हणाल्या, स्वामी,
आजच्या या वारीत मला सर्वात मोठा धडा कोणता मिळाला माहीत आहे? महादेव हसले. सांग देवी. पार्वती म्हणाला, देव शोधण्यासाठी पर्वत चढण्याची गरज नाही. भक्तांच्या प्रेमात उतरले की विठ्ठल स्वतः भेटतो. महादेवांनी उत्तर दिले, आणि म्हणूनच जोपर्यंत पृथ्वीवर हरिनाम घुमत राहील, तोपर्यंत पंढरपूरची वारी कधीच थांबणार नाही. भक्तीची ही कथा इतिहास सांगण्यासाठी नव्हे, तर हृदय जागवण्यासाठी आहे. वारीचा खरा अर्थ सेवा, समता आणि नम्रता आणि अखंड हरिनाम. चला, आपण मनोमन विठ्ठलाचं नामस्मरण करूया. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा. रामकृष्ण हरी.